नमस्कार शिक्षक बंधूंनो, मी राजू सिंह तौर आरटेक एज्युकेशन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। शिक्षक मित्र हो, आजचा हा आपला स्काप विषयाचा दुसरा व्हिडिओ भाग तिसरा त्या संबंधामधला, आणि त्यामध्ये आपण बघत आहोत की स्कापमध्ये काम करत असताना या ठिकाणी आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा याचे जे काही मानक आहेत, मानक आणि त्याचे पुरावे, तर आपण पहिल्या भागामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये आपण मानक जे माहिती घेतली त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की मानक क्रमांक 1 ते 20 चे जे काही मानक कोणते आहेत आणि त्याचे पुरावे कोणते आहे, यामध्ये त्यासोबत मी तुम्हाला सर्व काही सांगितलेलं आहे की कोणते मानक किती क्षेत्र आहेत, कोणते मानक आहेत, कोणते नाहीत। त्याच्यानंतरही आता आजचा जो व्हिडिओ आहे ते या ठिकाणी सुद्धा मी आता तुम्हाला आजचे जे 21 ते 40 क्रमांकाचे जे काही मानक आहेत त्याला लागणारे पुरावे सांगत आहे। तर शिक्षक मित्र, तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे, आणि तुम्ही या ठिकाणी सबस्क्राईब जर केलं नसेल आणखीन तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन हे करून क्लिक करून तुम्हाला ते नवीन येणारे व्हिडिओ कळतच राहतील। चला तर मग आपण पुढील आपल्या व्हिडिओमध्ये जास्त वेळ न घालवता आपण आपले मानक आणि त्याचे पुरावे बघूया। ठिकाणी तुम्ही बघू शकता की मानक क्रमांक 21 जे आहे त्याचा पुरावा, आणि या ठिकाणी त्याचा कोणकोणते पुरावे आपल्याला जोडायचे आहेत ते आपण आता बघणार आहोत। त्या ठिकाणी आता शाळा वर्गातील आंतरक्रियामध्ये भारताचा वारसा, सभ्यता, नैतिकता आणि मूल्याचे ज्ञान समाविष्ट असल्याचे सुनिश्चित करते आणि विद्यार्थ्यांना समाज, प्राणी आणि निसर्गाप्रती कर्तव्याची जाणीव प्रोत्साहित करते। आता या ठिकाणी हे जे काही मानक आहे यामध्ये तुम्हाला वाचल्यानंतर लगेच लक्षात येते की आपले जे काही आपला वारसा आहे, सभ्यता आहे, नैतिक मूल्य जे आहे त्या संदर्भामधला हा मानक असून याला आपण आता काय पुरावे जोडणार। तर या ठिकाणी आपण पुरावे जोडत असताना यामध्ये आपल्याला भारतीय संस्कृतीचा जो वारसा आहे त्या ठिकाणी त्याची नैतिकता प्रोत्साहन देणारे जे काही उपक्रम आहेत आपले, त्यामध्ये मूल्य शिक्षणाच्या संदर्भामधले त्याचे तुमच्याकडे जर फोटो असतील, त्याच्यानंतर त्याचे काही व्हिडिओ असतील किंवा त्याचे काही तुम्ही उपक्रम घेत असाल त्या पद्धतीचा त्याची यादी असेल तर त्याचं PDF करून या ठिकाणी PDFची लिंक त्या एक स्तरमध्ये टाकायची आहे। त्याचसोबत तुम्हाला क्षमतावृद्धी जे काही कार्यक्रम आहेत शिक्षकांसाठी शिक्षण प्रणालीच्या संदर्भामध्ये याचा सुद्धा तुम्ही त्याच्यात अंतर्भाव करू शकता। यामध्ये तुम्हाला PDFच्या स्वरूपातही माहिती उपलब्ध होऊ शकते। त्यानंतर दुसरा स्तर जर त्याच्यातला जर निवडला आपण मानक क्रमांक 21 मधला, तर वार्षिक अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्रीय नियोजन, मूल्य, आचारसंहिता, भारताचे ज्ञान याचे एकत्रीकरण। आता यामध्ये आपल्याला वार्षिक अभ्यासक्रम जो आहे तर त्याचं जे नियोजनात जे मूल्य, आचारसंहिता दिलेले आहेत आपल्याला, त्याचा तुम्ही एक फाईलमध्ये त्याचे डॉक्युमेंट ठेवून त्याचे त्या ठिकाणी त्याचे शाळेचं वेळापत्रक जे आहे यासाठी तुम्ही बनवत असलेलं, त्यानंतर शाळेचा वार्षिक अहवाल जर असेल या मूल्यासंदर्भामध्ये, बालसुरक्षा समिती जी आहे तर त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेलेच आहे तर त्याचा दस्तऐवज अहवाल जे याची PDF तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता। त्यानंतर स्तर जर 3 निवडला तर या ठिकाणी भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये आयोजित सहभागी विद्यार्थ्यांची यादी। आता यामध्ये मूल्य शिक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही या बाबतीत जर जे काही मुलांनी कुठं भाग घेतलेला असेल, कुठल्या स्पर्धामध्ये असतील, उपक्रम असतील, तर त्याचे तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांची यादी आणि त्यांना काही जर प्रशस्तीपत्र वगैरे काही मिळालेले असतील तर त्या ठिकाणचं त्यांचं ते PDFच्या स्वरूपामध्ये तुम्ही माहिती भरू शकता। त्यानंतर एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रम अहवाल जे वरिष्ठ ज्या उच्च शाळा ज्या आहेत तर त्यामध्ये त्याची अवलंब केला जातो आणि त्या ठिकाणी ते उपक्रम घेतले जातात, त्यांच्याकडे ही माहिती असू शकते। त्यानंतर आहे चौथा स्तर जर निवडला तर विद्यार्थ्याचा समाज, निसर्ग, एकूण प्राणी मात्राविषयी स्वचिंतनाचे नमुने, समुदायाच्या सहभागाचे पुरावे, त्यानंतर पालक, शिक्षक यांनी दिलेले अभिप्राय। आता पालकांनी जर या संदर्भामध्ये जर काही अभिप्राय लिहून घेतलेले असतील तुम्ही तर ते त्या ठिकाणी अपलोड करू शकता। आणि शाळेतील बातमी फलक जे चालू आहे ते, आता या मूल्य शिक्षणामध्ये आपण बातमी फलकावर तर नेहमीच लिहित असतो दररोजच की आजचं जे आपल्या परिपाठामधले जे काही मूल्य असेल, आज एखादं मूल्य दररोज विद्यार्थ्यांना वाचनासाठी दिलं जातं, त्यासोबत सुविचार वगैरे इतर चांगले विचार त्या ठिकाणी टाकले जातात। तर त्या संदर्भामध्ये जर मूल्याच्या बाबतीत आजचं मूल्य कोणतं आणि त्यावर कुठलं काही टॉपिक जर असेल तर त्या संबंधित त्याची व्हिडिओची PDF जे आहे किंवा जे कागदपत्र आहेत किंवा जे काही फाईल असेल तुमच्याकडे उपलब्ध किंवा रजिस्टर असेल त्यासाठी मेंटेन केलेलं परिपाठाचं, तर त्याच्या संदर्भामधला तुम्ही तो पुरावा जोडू शकता। आता यामध्ये आपण बघितलं की आता मानक क्रमांक 21 आणि त्याला लागणारे पुरावे। आता यामध्ये याच्यानंतरचं जे मानक आहे 22 क्रमांकाचं, मानक क्रमांक 22, विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी
शिक्षक मूल्यांकनाच्या बहुविध पद्धती वापरतात. आता या ठिकाणी आपण बघायचं आहे की हे जे मानक आहे विद्यार्थ्याचं कामगिरीचं मूल्यांकन, आपण या ठिकाणी HPCचा कार्डचा वापर करतो, CCAचा वापर करतो. त्यानंतर आपण वेगवेगळ्या त्यांचं जर मूल्यांकन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रश्नपेढ्या उपयोगामध्ये आणतो, उपचारात्मक अध्यापन घेतो. त्यानंतर तुमच्या आकारिक मूल्यमापनमधून संकलित मूल्यमापनमधून यांचं मूल्यांकन केलं जातं. या संदर्भाचे तुमच्याकडे पुरावे, आता सगळ्याच शिक्षकाकडे हे पुरावे असतातच आणि ते शाळेमध्ये तर साहजिकच असणारच. त्यानंतर तुम्ही याचे जे काही पुरावे आहेत आता, तर आपल्याला आता याचे पुरावे कुठले कुठले लागणार आहे तर ते आपण आता बघणार आहोत. आता यामध्ये याचे जे पुरावे आहेत तर ते म्हणजे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनच्या नोंदी जे आहेत त्या आपल्याकडे रजिस्टरचे त्याचे सगळ्या वर्गांचे तुम्ही त्या ठिकाणी त्याची एक PDF बनवू शकता. हेच पुरावा सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनचा CCAचा जो काय रेकॉर्ड आहे त्याची एक PDF बनवून ठेवा. ती प्रत्येक ठिकाणी त्याची लिंक बऱ्याच ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी टाकावयास चान्स आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर आहे मूल्यमापनाचे नमुना पुरावे व समग्र प्रगतीपत्रक. आता या ठिकाणी मूल्यमापनाचे सर्व पुरावे म्हणजे CCAच्या नोंदी सर्व. त्यानंतर समग्र प्रगती पुस्तक आपलं HPC जे आहेत जेणेकरून होलिस्टिक प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट कार्ड जो असतो काही ठिकाणी 25 पानी तर काही ठिकाणी 30 पानी आहे तो. त्या ठिकाणी तो दोन्ही सत्रांनिहाय जर असेल, एक सत्राचा जरी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचे PDFच्या स्वरूपामध्ये त्याची माहिती टाकू शकता आणि आमच्याकडे हे उपलब्ध आहे म्हणून त्याची लिंक टाकू शकता. त्यानंतर या संदर्भामध्ये जर काही कृती कार्यक्रम जर घेत असाल तर त्या ठिकाणी कृती कार्यक्रम घेत असताना तुम्हाला त्याचा कृती कार्यक्रम जो घेतो आपण, आता कृती कार्यक्रम म्हणजे काय, अध्ययन निष्पत्तीवर आधारित जो काही नंतरचा पुढचा टप्पा आपण कृती कार्यक्रम म्हणून घेत असतो. त्या संदर्भात जर काही नोंदी असतील तर त्या कृती कार्यक्रमाची फाईल जर असेल तर त्या ठिकाणी त्याची PDFची लिंक तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर आहे समग्र प्रगतीपत्रक विद्यार्थी संचिका. आता विद्यार्थी संचिका प्रत्येक शाळामध्ये असतात, त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या बनवलेल्या असतात. त्यानंतर प्रगतीपत्रक असतात, समग्र होलिस्टिक रिपोर्ट कार्ड हे तुमच्याकडे आहेत म्हणून याचे नमुने काढा आणि त्याची PDF बनवून त्याची लिंक त्याच्यामध्ये पेस्ट करा, म्हणजे तुमचा हा मानक पूर्ण होईल. आता यानंतर आपण बघणार आहोत की पुढील जे मानक आहे 23 क्रमांक आहे की सहयोगी आणि स्वयंमूल्यांकन तंत्र समजून एकात्मीकरण केले आहे. यामध्ये आपण आता हे बऱ्याच शिक्षकांना हे जे मानक आहे तर हे नेमक्याच झालेल्या जे काही शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये अधिकच माहिती मिळालेली आहे. यामध्ये तुम्ही जे काही पुरावे जोडणार आहात ते पुरावे म्हणजे तुम्हाला सांगतो मी की सहयोगी आणि स्वयंमूल्यांकनाबाबत शिक्षकाचे प्रशिक्षण अहवाल. आता नेमक्याचे प्रशिक्षण केलेलं आहे तर ह्या शिक्षकांनी प्रशिक्षण घेतलं आहे, त्यांना सर्वांना प्रमाणपत्र भेटलेलेच आहे. याची एक PDFची लिंक म्हणजे PDFची तुम्ही लिंक बनवून घ्या, Google ड्राईव्हला अपलोड करा ते PDF आणि त्याची लिंक त्या ठिकाणाहून तुम्ही इथं पेस्ट करू शकता. त्यानंतर दुसरा जर स्तर निवडला त्याच्यामध्ये तर त्या ठिकाणी पाठ नियोजनासह शिक्षकाची दैनंदिनी जर असेल तर त्याचा तुम्ही त्याच्याकडे पुरावे. पण आता एक लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही जसे जसे स्तर पुढं नेणार आहात त्या पद्धतीनं तुमचे 1, 2, 3चे जे काही पुरावे आहेत ते त्याच्यासोबत इनबिल्ड असावेत, जेणेकरून तुम्हाला ते 4थ्या स्तराचे मार्क पडतील. आणि तुमच्याकडे 4थ्या स्तराची माहिती भरली आणि एक पहिल्याच स्तराविषयीची जी माहिती तुमच्याकडे उपलब्धच नाही आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे गुणामध्ये परिणाम होऊ शकतो, म्हणून त्याची थोडी या ठिकाणी काळजी घ्या. त्यानंतर तिसरा जो पुरावा आहे तो सहयोगी मूल्यांकनाचे अभिलेख. आपण हे सहयोगी मूल्यांकन जे आहे तर मी सविस्तर इतके डिटेलमध्ये सांगत नाही, कारण आपण ट्रेनिंगमध्ये यामध्ये बघितलेलेच आहेत सहयोगी मूल्यांकन म्हणजे काय. त्याचे अभिलेख म्हणजे विद्यार्थ्यांचं जे काही आपण पाठपुरावा केलेला आहे त्या संदर्भामधला, तर त्याचे जे काही मूल्यांकन केलेलं आहे विद्यार्थ्यांचं त्यांचं काही अभिलेख असतील, त्यांचे काही जर तुम्ही उपक्रम घेतलेले असतील किंवा कुठली माहिती दिलेली असेल त्याचे तुमच्याकडे पुरावे असतील लेखी, त्या ठिकाणी तुम्ही उपक्रम जर राबवत असाल सहयोगाचे तर त्याचे अभिलेख म्हणजे त्याचेच कागदपत्राची तुम्हाला पुरावे या ठिकाणी लिंकच्या द्वारे टाकायचे आहेत. त्यानंतर आहे स्वयंमूल्यांकनाचे अभिलेख हे समग्र प्रगतीपत्रक. या ठिकाणी बघा आता HPC होलिस्टिक प्रोग्रेसिव्ह जो कार्ड आहे तर तो त्या ठिकाणी तुमच्याकडं आता इथून पुढं कंपल्सरी असणं गरजेचं आहे. 2 मानक क्रमांक जे आहे तर त्या 24ची आपण आता माहिती घेत आहोत आणि त्याला कुठले पुरावे या ठिकाणी आपण जोडणार आहोत त्या ठिकाणी आपण ते आता बघणार आहोत. मानक जे आहे ते म्हणजे अध्ययनाचे मूल्यांकन करण्यासाठी क्षमता अध्ययन निष्पत्ती या श्रेणी स्तर म्हणून वापरतात. राष्ट्रीय आविष्कार अभियानात विज्ञान आणि गणित शिक्षण आनंददायी व परिपूर्ण बनण्यासाठी कृती एकत्रित केलेल्या आहेत. आता हे जे मी सांगतोय तुम्हाला जे मानक आहेत हे ज्या ठिकाणी तुम्हाला मानक कोणाला लागू होतं आणि कुणाला लागू होत नाही हे मी चालताच तुम्हाला या व्हिडिओमध्ये चालू असताना सांगणार आहे. पण हे मानक जे आहेत हे कंपल्सरी आहे, याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला लागू नाही असं नाही. जिथं मी सांगणार आहे तिथं की कोणतं लागू नाही कोणतं
कोणतं लागू आहे म्हणून. या ठिकाणी 24 मानक हे कंपल्सरी आहे 24 नंबरचं. यामध्ये जे क्षमता अध्ययन निष्पत्ती श्रेणी स्तर म्हणून जे वापरतो आपण, त्या ठिकाणी विज्ञान आणि गणित आनंददायी अर्थपूर्ण बनण्यासाठी एकत्रित केलेले जे काही मूल्यांकन आहे त्याच्या कृती जे आहे तर त्या संदर्भामधलं हे मानक असून यामध्ये याचे जे पुरावे आहेत याच्या पुराव्यामध्ये तुम्हाला निकष संदर्भित मूल्यांकनासाठी शिक्षक सक्षमीकरण कार्यक्रम, त्यानंतर राष्ट्रीय आविष्कार अभियानासाठी जागरूक कार्यशाळा, यामध्ये ज्यांनी ट्रेनिंग घेतलेले असेल त्या संदर्भामधल्या सक्षमीकरण कार्यक्रमामध्ये ज्यांचा सहभाग असेल गणित आणि विज्ञान संदर्भामध्ये तर त्या ठिकाणी त्याचं तुम्हाला या ठिकाणी म्हणजे रिपोर्टच्या संदर्भामध्ये किंवा ते काही रेकॉर्ड असेल दस्तावेज असेल त्याची PDF ची लिंक या ठिकाणी टाकायची आहे. नमुना पाठ नियोजन आणि अटल टिंकरिंग प्रयोगशाळा. आता हे अटल टिंकरिंग प्रयोगशाळा जी आहे तर या बऱ्याचशा शाळांमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत, ज्याच्याकडे त्या ठिकाणी त्या साहित्य पण आलेलं आहे आणि त्याचा वापर पण सुरू आहे. त्याचे फोटो, त्याचा तुम्ही काय उपक्रम घेता आहात, त्याची कुठली माहिती तुम्ही बनत आहात, कुठल्या पद्धतीने अध्यापन करत आहात, त्या संदर्भाचं तुम्हाला त्याचे पाठ नियोजन आणि त्या ठिकाणी केलेल्या क्रिया ज्या आहेत त्याचा पुरावा या ठिकाणी जोडायचा आहे. तिसरा जर स्तर निवडला तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो की वैज्ञानिक वृत्तीला प्रोत्साहन देणारे जे काही कृती कार्यक्रम असतील त्याचे पुरावे या ठिकाणी जोडायचे आहे. की आपण विज्ञानाचे प्रयोग असतील, कुठला कार्यक्रम असतील विज्ञानाच्या संदर्भामध्ये किंवा विज्ञानाच्या संदर्भामध्ये कुठलं तर तुम्हाला क्षेत्र भेट दिलेले असेल तर त्या संबंधातच तुम्हाला या ठिकाणी ते डॉक्युमेंटची PDF ची फाईल तुम्हाला या ठिकाणी टाकता येईल किंवा फोटोची किंवा व्हिडिओची लिंक या ठिकाणी टाकता येईल. गणित विचारांना चालना देण्याचे क्रियाकलापाचे पुरावे. या ठिकाणी आपण गणित दिवस साजरा करतो किंवा कुठल्या गणिताच्या ॲक्टिव्हिटी घेत असतो त्या संदर्भामधले फोटो आणि फोटोचं एक PDF बनवून त्याची लिंक तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर कोडिंग शिकण्याचं जे तंत्र तपशील आहे तो उच्चस्तरीय ज्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये कोडिंगसुद्धा शिकवलं जातं काही त्या संदर्भामध्ये ते या ठिकाणी पुरावा जोडतील. त्यानंतर शालेय 4था स्तर निवडलं तर शालेय विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या विज्ञान आणि गणित विषयातील प्रकल्पाची यादी. आता हे प्रकल्प आपण निवडत असतो आणि त्या ठिकाणी दोन्ही सत्रापैकी एका सत्रात आपण एक प्रकल्प घेत असतो. त्या संदर्भामधलं जर काही तुमच्याकडे साहित्य असेल, यादी असेल, विद्यार्थ्यांची सहभागी यादी आणि त्या विद्यार्थ्यांनी बनवलेले प्रकल्प तर त्याचे तुम्ही या ठिकाणी फोटो काढून टाकू शकता, त्याची लिंक टाकू शकता. त्यानंतर आहे पायास्तर पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक स्तराची शाळेचे ज्या ठिकाणी तुम्हाला जे काही एक मिनिट पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक स्तरांचे शाळेद्वारे विकसित केलेले किंवा संकलित केलेले प्रकल्प नमुने. आता या ठिकाणी शाळा स्तरावर जर तुम्ही काही प्रकल्प घेत असाल त्या म्हणजे पायाभूत स्तरासाठी किंवा पूर्वतयारीसाठी किंवा पूर्व माध्यमिक स्तरासाठी तर त्या संदर्भाची सुद्धा तुम्ही ते दस्तऐवजाची PDF ची लिंक या ठिकाणी तुम्ही टाकू शकता किंवा व्हिडिओची लिंक या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर पुढचं आपण आता मानक बघणार आहोत. मानक क्रमांक 25. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी समग्र प्रगतीपत्रक तयार केले आहे. आता या ठिकाणी आपण होलिस्टिक प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट कार्ड जो आहे तर तो बनवतच असतो. यामध्ये आपण बघत आहोत की सर्व त्याची विद्यार्थी त्याची प्रगती करून सातत्यपूर्ण विकासाकडे निरंतर वाटचाल करतात. आता यामध्ये या संदर्भामध्ये आपण माहिती अधिकशी आता ट्रेनिंगमध्ये ते घेतलेले आहे पण HPC सर्वांनाच अवगत झालेलं आहे. त्या संदर्भामधलं हे मानक असून त्याच संदर्भामधलं याच्या अगोदरचं जे बघितलं आपण त्याच्यामध्ये पण याच गोष्टी होत्या. त्याच लिंक या ठिकाणी तुम्ही पुनश्च अपलोड करू शकता किंवा नवीन पद्धतीने या ठिकाणी लिंक टाकू शकता. याच्यामध्ये बघा या मानकाचा जो पुरावा आहे मूल्यांकन वेळापत्रक, नमुना नोंदी, उपचारात्मक उपक्रमाचे नमुना दस्तऐवज. आता अध्ययन अक्षम असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण उपचारात्मक उपक्रम घेत असतो त्याचे दस्तऐवज असतील, मूल्यांकन वेळापत्रक जर असतील, नमुना नोंदी असतील तर त्याची तुम्हाला या ठिकाणी तीच पहिली बनवलेली लिंक या ठिकाणी पुन्हा पेस्ट करता येईल. त्यानंतर स्तर 2 निवडला तर समग्र प्रगती पुस्तक जे आहे HPCच्या नोंदी ज्या आहेत सर्व विद्यार्थ्यांच्या तर त्या संदर्भामध्ये त्याची PDFचं तुम्ही त्या ठिकाणी लिंक टाकू शकता. त्यानंतर तिसरा स्तर जर निवडला तर समग्र प्रगतीपत्रकाचा जो नमुना आहे, प्रगतीपत्रकाच्या नोंदी आहे, त्यानंतर शाळेच्या डिजिटल रेकॉर्डमध्ये जर उपलब्ध असल्याचा पुरावा या ठिकाणी जर काय असेल तर आता सिस्टीममध्ये उपलब्ध असल्याचा पुरावा. आता डिजिटल रेकॉर्ड म्हणजे कुठले की या ठिकाणी तुम्ही जर डिजिटल स्वरूपामध्ये जर शाळेची माहिती भरत असाल तर त्याचा एक छोटासा व्हिडिओ काढून तुमच्याकडे तो रिपोर्ट आहे म्हणून त्याचा बाबतचा तुम्ही पुरावा या ठिकाणी त्या व्हिडिओची लिंक टाकू शकता किंवा त्या संदर्भामध्ये फोटो काढून PDFच्या स्वरूपामधली जी काही लिंक आहे तर ती या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर आहे व्हिज्युअल आणि परफॉर्मिंग आर्ट्स जे आहे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तुम्हाला जीवन कौशल्य, मूल्य, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रामधील कौशल्य क्षमताचं जे काही मूल्यांकन आहे तर त्या संदर्भामधलं मूल्यांकनाच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्याच्या प्रगतीवर वस्तुनिष्ठ निष्कर्ष सुनिश्चित करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात त्याचा पुरावा. आणि त्यासोबतच तुम्हाला जर या संदर्भामध्ये जर तुम्हाला जर जे जीवन कौशल्याच्या संदर्भामध्ये किंवा या
मूल्यांकनाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी जर तुमच्याकडे जर काही म्हणजे सर्व मार्गदर्शक तत्त्वे आणि पत्रके तुमच्याकडे असतील, त्याच्या जर नोंदी असतील आणि त्याचसोबत हे वापरत आहे म्हणून जर CRC म्हणजे केंद्राने किंवा BRC म्हणजे पंचस्तरीय समिती स्तरावरून या ठिकाणी तुम्हाला जर काही अभिप्राय दिलेले असतील तर त्याचे अभिप्राय जे असतील तुमच्या विजिट बुकवर असतील, त्यानंतर अभिप्राय पुस्तिका जर असेल तुमच्या त्या ठिकाणी असतेच तर त्या ठिकाणी त्याचं तुम्ही फोटोचे त्या ठिकाणी तुम्ही नक्की उल्लेख करू शकता की यांनी आम्हाला या संदर्भामध्ये असा अभिप्राय दिलेला आहे. त्यानंतरचा आपण मानक बघणार आहोत 26 क्रमांक, जे स्लॅश, नास आणि सीस याच्या जिल्हा अहवालावर आधारित कृती कार्यक्रम निर्धारित केलेले आहे. यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला स्लॅश परीक्षा, त्यानंतर नास परीक्षा, नॅशनल अचिव्हमेंट सर्वे जो आहे, सीस आहे आणि सीसच्या नंतर आता आपण नुकताच एक आत्ता पाठीमागं होऊन घातलेला जो नेमकीच आता परीक्षा झाल्या पाठीमागं ज्या याच्या व्यतिरिक्त आता हे उपक्रम मागं पडत चालले. आता परक आलेला आहे, तर परकच्या संदर्भामधला जो काही सर्वे आहे तो आपण त्या परीक्षा घेतलेल्या आहेत. तर त्या संदर्भामध्ये आता अगोदर जर स्लॅश, नास आणि सीस घेतलेला असतील तर जिल्हा स्तरावरले जे काही अहवाल असतात, कृती कार्यक्रम केलेले असतात, त्यांचे जे रिपोर्ट कार्ड असतात, त्या ठिकाणी जर स्तर 1 निवडला तुम्ही तर त्या ठिकाणी त्या पुराव्यामध्ये तुम्हाला जोडायचं आहे की शाळेमध्ये उपलब्ध असणारे स्लॅश, नास, सीस जिल्हा अहवाल विश्लेषण करणारे दस्तऐवज. आता हे दस्तऐवज PDFच्या स्वरूपामध्ये असतात, ते तुमच्याकडे फाईलमध्ये आहे असं त्याचं दाखवायचं आहे की ही या स्वरूपाची आमच्याकडे फाईल आहे आणि त्याची PDFची लिंक त्या ठिकाणी टाकू शकता. दुसरा आहे स्लॅश, नास, सीस नंतरच्या परीक्षेवर आधारित शिक्षण क्षमता विकसन प्रशिक्षण कार्यक्रम. या संदर्भामध्ये जर शिक्षकांनी प्रशिक्षण घेतलेले असतील, या परीक्षेला जर त्यांनी काम केलेलं असेल तर त्याचे फोटो काढलेले सोबत त्याचे दस्तऐवज जे आहेत त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या शाळेमध्ये उपलब्ध असलेले आणि नंतर शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केलेले या ठिकाणी काही जे कार्यक्रम असतील त्या संदर्भाचे फोटो त्याच्यामध्ये अपलोड करून स्तर दुसरा निवडू शकता. त्यानंतर तिसरा एक कृती कार्यक्रम विद्यार्थी प्रतिक्रिया. विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जर तुम्ही या संदर्भामध्ये जर घेतलेल्या असतील की या परीक्षेमधून आम्हाला हे आवडलं, हे पाहिजे, ते पाहिजे किंवा याच्यामध्ये हा चांगला म्हणजे हे प्रश्न या पद्धतीचे चांगले होते जेणेकरून आम्हाला हे कळालं, त्याच्यातून आम्हाला हे समजायला सोपं झालं, या गोष्टी जर असतील तर त्या ठिकाणी त्याच्या अभिप्रायाचं तुम्ही ते PDF त्या पुस्तकाची किंवा त्या PDF अभिप्रायाचे तुम्ही एक PDF बनवून त्याची लिंक या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर आहे 4था स्तर जर निवडला तर स्लॅश, नास आणि सीस ज्या परीक्षा आहेत त्याच्या जिल्ह्याने ठरवलेल्या लक्ष्यानुसार त्यांचे अध्ययन क्षमता वृद्धीचे जे लक्ष्य निर्धारित केलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये जर तुमच्याकडं शालेय दस्तऐवज जर असतील, आता या ठिकाणी याचे रिपोर्ट आहेत आता हे स्लॅशचे, नासचे, सीसचे जिल्ह्याने ठरवलेल्या लक्ष्यानुसार, तर ते सर्व काही तुमच्याकडे जर PDF स्वरूपामध्ये प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या डाएटकडून त्या ठिकाणी जिल्हा परिषदेकडून हे रिपोर्ट टाकलेले आहेत. त्या ठिकाणी तुमच्या जर असतील तर ते नक्कीच या स्तरामध्ये निवड करून या ठिकाणी तुम्ही त्याचं लिंक टाकू शकता. त्यानंतरचा आहे पुढचा 27 क्रमांकाचा. आता एक मित्र एक लक्षात घ्यायचं आहे की सांगता एक राहून गेलंय. आता 26 नंबरचा जो मानक आहे तर हा मानक प्रायमरी 1 ते 5 साठी नाही आहे किंवा 1 ते 7 आपलं 1 ते 5 साठी प्राथमिक स्तरासाठी नाहीच आहे हा. त्यामध्ये 1 ते 8च्या ज्या शाळा आहेत त्याच्यानंतर ज्या वरच्या वसतिगृह असल्यास किंवा नसल्यास त्यांच्यासाठी पण लागू आहे. 5 ते 7, 8च्या ज्या शाळा आहेत वरच्या त्यांना पण त्या ठिकाणी असल्यास किंवा नसल्यास त्या ठिकाणी तुम्हाला ते म्हणजे या ठिकाणी तो 26 नंबरचा मानक लागू आहे. हा फक्त प्राथमिक शाळांसाठी लागू नाही आहे. त्यानंतर आपण आता बघूया पुढची गोष्ट. फक्त आता हा प्राथमिकसाठी या 20 मानकपर्यंत फक्त ह्या 26 क्रमांकाचा मानकच 1 ते 5 साठी नाही, नाहीतर 21 ते 40च्या दरम्यानचे जे काही सर्व मानक आहेत फक्त 26च्या ऐवजी सर्व प्राथमिक शाळांसाठी लागू आहेत. त्यानंतर आपण आता पुढे बघणार आहोत 27 नंबरचा जे मानक आहे. यामध्ये आहे तुम्ही बघू शकता की शाळा आपल्या विद्यार्थ्याची उच्चतम उपस्थिती सुनिश्चित करते. यामध्ये आता विद्यार्थ्यांच्या उपस्थिती संदर्भामध्ये हा मानक आहे. तर यामध्ये आपल्याला आता कुठले पुरावे जोडायचे आहेत की विद्यार्थ्याचा स्तर जर 1 निवडला तर त्या ठिकाणी तुम्ही स्तर जर 1 निवडला तर विद्यार्थ्याच्या उपस्थितीच्या नोंदी, विद्यार्थ्याची शाळा बाह्य होण्याच्या प्रकरणाची यादी आणि ते प्रमाण कमी करण्याच्या धोरणाचे दस्तऐवज. आता या ठिकाणी विद्यार्थ्याच्या उपस्थितीचे जो उपक्रम तुम्ही राबवत असाल, बऱ्याच शाळा राबवत असतात की सर्वाधिक उपस्थिती भरण्यासाठी, तर त्यामध्ये जर तुमच्या त्याच्या काही नोंदी असतील, त्या विद्यार्थ्यांची यादी असेल, त्याचं तुम्ही जर पालक भेट रजिस्टर आणि पंचनामे केलेले असतील की अनुपस्थित राहतात का उपस्थित राहण्यासाठी त्यांना प्रयत्न केले, ते उपस्थित झाले, 100% उपस्थित आहेत, त्या संदर्भामध्ये काही दस्तऐवज असतील, रजिस्टर असतील तर त्या ठिकाणी त्या नोंदी असतील पुराव्याच्या तर त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी जोडू शकता. दुसरा आहे स्तर निवडला तर पालकाशी केलेल्या संवादाचा तपशील. आता संवादाचा तपशील हा व्हिडिओच्या स्वरूपातही असू शकतो
आता या ठिकाणी तर लेखी तर कोणी घेत नाही आहे, परंतु संवाद जे आहे तर तुम्ही त्या ठिकाणी त्या रजिस्टरवरच मेंटेन केलेलं असतं की हा मुलगा या दिवशी नव्हता तर कशामुळे, कोणत्या कारणामुळे नव्हता. मग यानंतर पालकांनी जर सांगितलं की इथून पुढे मुलगा अपक्ष राहणार नाही, त्यानंतर त्या पालकांची स्वाक्षरी आणि त्यानंतर पालकाचाच अभिप्राय जर त्या ठिकाणी दिला असेल की माझा विद्यार्थी रेग्युलर आलेला आहे, मला त्या बाबतीत समाधान वाटलं, त्या संबंधाचा जसा तपशील या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर तिसरा स्तर जर निवडला तर शिक्षक आणि मुख्याध्यापकाशी पालकाशी संवाद साधण्याव्यतिरिक्त जास्तीत जास्त उपस्थिती सुनिश्चित करण्यात केलेल्या कारवाईचा जे काही आढावा आहे तर त्या ठिकाणी त्याच्यात तुमच्या जर काही नोंदी असतील तर त्या नोंदी तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. आता या ठिकाणी कार्यवाही जी आहे तर त्या लेखी नोंदी ज्या आहेत, शाळाबाह्य विद्यार्थ्याच्या वर्गात दाखल करून घेतलेल्या ज्या नोंदी आहेत, शाळाबाह्य विद्यार्थी जर दाखल करून घेतलेल्या असतील तर त्या वयानुरूप जर प्रवेश घेतलेले असतील तर त्या संदर्भातल्या नोंदी या तिसऱ्या स्तरामध्ये तुम्ही त्या टाकू शकता. त्यानंतर चौथा स्तर निवडला, याच्यामध्ये तर शाळेच्या रजिस्टरमध्ये परत दाखल केलेल्या आणि नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थी, शाळाबाह्य असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या नोंदी, एवढ्याच दाता जोखीम विद्यार्थ्यांना, मुलामुली, सामाजिक आर्थिक वंचित घटलेले विद्यार्थी, दिव्यांग प्रदान केलेल्या मदतीचे पुरावे. या ठिकाणी आपण आता हे या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेणे, प्रवेशासोबत त्यांना उपचारात्मक अध्यापन घेणे, उपचारात्मक अध्यापनानंतर त्यांना या आपल्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेणे, या संदर्भातले जे काही मदतीचे पुरावे आहेत किंवा कुठल्या नोंदी आहेत, दस्तावेज आहे, त्याची तुम्ही या ठिकाणी PDF ची लिंक या ठिकाणी बनवून टाकू शकता. यानंतर आपण बघणार आहोत मानक क्रमांक 28, पॅटच्या अहवालावर आधारित कृती कार्यक्रम निर्धारित केले आहेत. आता हा 28 क्रमांकाचा जो काही मानक आहे हा सगळ्यांनाच या ठिकाणी लागू आहे. यामध्ये आपण जे काही पायाभूत चाचणीचे जे परीक्षा घेतलेल्या आहेत, आखरी चाचणी, संकलित चाचणी, त्या संदर्भामध्ये हे मूल्यांकन असून या संबंधितचे पुरावे, पूर्ण संबंधित गोष्टीचे पुरावे आपल्याकडं ऑलरेडी अवेलेबल आहेत. मग आता यानंतर आपण याचे आता पुरावे कोणते ते बघणार आहोत. यामध्ये आहेत की शाळेमध्ये उपलब्ध असणारे पॅटचे विश्लेषण करणारे दस्तावेज. आता पॅट म्हणजे काय, पॅटची अंमलबजावणी काय आहे, त्याचा उपक्रम कसा आहे, त्याच्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये आपण कुठले पेपर घेत आहोत, त्या पेपर घेतल्यानंतर त्याचे गोषवारे आहेत, त्या संदर्भामधले जो काही दस्तावेज आहे त्यांच्या फोटोचा किंवा PDF च्या स्वरूपामधील त्याची लिंक क्रिएट करून हा स्तर निवडू शकता. दुसऱ्या स्तरामध्ये तुम्ही त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये शिक्षकांनी जर शिक्षक क्षमता विकसन प्रशिक्षण कार्यक्रम जर आयोजित केलेले असतील किंवा त्याचे प्रशिक्षण घेतलेलं असेल तर त्या संदर्भामधील या ठिकाणी पॅटचं तुम्हाला या स्तरामध्ये अंतर्भूत करता येतं. त्यानंतर आहे तिसरा स्तर निवडला तो कृती कार्यक्रम. आता हे विद्यार्थी जे आहेत पॅट अंतर्गत जे काही चाचण्या घेतल्या त्यामध्ये जर अक्षम राहिले असतील, मागे राहिले असतील, त्यांच्यासाठी काही कृती कार्यक्रम केलेले असतील अध्ययन निष्पत्तीवर आधारित आपण त्यांना पुन्हा आणखीन पुढे नेण्यासाठी, तर त्या पद्धतीनं कृती कार्यक्रमाचं जे काही आयोजन असेल तर ते कृती कार्यक्रमाचे आराखडे वगैरे जे काही पुरावे असतील या ठिकाणी तिसऱ्या स्तरामध्ये टाकता येईल. त्याच्यानंतर आहे चौथा स्तर निवडला तर पॅटच्या परीक्षणाच्या वेळी ठरवलेल्या लक्ष्यानुसार त्यांचे अध्ययन क्षमता वृद्धीचे लक्ष्य निर्धारित करते आणि शालेय दस्तावेज जे आहेत त्याचे, त्या संदर्भामधले दस्तावेज जे आहेत तर त्याच्यामध्ये आपण जर काय त्या संदर्भामधले काही दस्तावेज असतील आपल्याकडं तर ते दस्तावेजची PDF ची लिंक या ठिकाणी टाकता येईल. आता या संदर्भामधले म्हणजे तेच की पॅटचे परीक्षाचे पेपर घेतलेले असतील, त्याचे गोषवारे आहेत, त्याचे कृती कार्यक्रम आहे, त्यानंतर तुम्ही त्याला ठरवून दिलेले जे काही लक्ष्य आहे ते, त्यानंतर तुम्ही जर त्याला पूर्तता केलेला असेल त्या संदर्भामधले तुमच्याकडे दस्तावेज असतील त्या परीक्षेच्या संदर्भामधले, तर या ठिकाणी तुम्ही ते जोडू शकता. पुढचा 29 नंबरचं जे मानक आहे तर हे 29 नंबरचं मानक जे आहे ते फक्त प्राथमिकसाठी आहे, पुढे वर्गासाठी हे लागू होत नाही. यामध्ये आपण आता बघणार आहात की शाळेमध्ये पायाभूत 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी 1 ते 3 वर्षाचे बालवाटिका शिक्षण आहे. आता हे 1 ते 3 वर्षाचे बालवाटिका शिक्षण आपल्या शाळेमध्ये नाही आहे, जिल्हा परिषद शाळाचे तरी तुर्तास तरी, परंतु काही ठिकाणी ज्या शाळा असतील त्यांच्यासाठी लागू असेल तर त्या ठिकाणी ते त्याचा वापर करू शकतात. त्यामध्ये आपण आता बघणार आहोत की आपण या ठिकाणी ECCE जे आहे तर हे बालवाडीचं जे शिक्षक प्रशिक्षणाचा पुरावा आहे हा ECCE, तर त्यामध्ये दिलेलं आहे की ECC माहिती पुस्तिका, मार्गदर्शक तत्वे, यामध्ये त्याच्या संबंध पुढचा जे स्तर आहे दुसरा, बालवाटिकेसाठी निश्चित केलेली वर्ष 1, 2, 3 चालू वर्षात बालवाटिका अंगणवाडीत प्रवेश घेतलेल्या बालकांची संख्या, यामध्ये हे आपल्याला पण लागू होत नाही, हे बालवाडीच्या संदर्भामधली माहिती आहे. त्यानंतर तिसरा स्तर जो आहे त्या ठिकाणी आपण प्रायमरी स्तरावर जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी नक्कीच पुरावा जोडू शकतात. यामध्ये बालवाटिका ते आता इयत्ता 1 पासून ते 5वी पर्यंत निष्ठा कार्यक्रम पूर्ण केलेल्या शिक्षकांच्या नोंदी आपल्याकडे सर्वांकडेच आहे. या निष्ठा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांच्या नोंदी आणि त्या ठिकाणी जे काही त्याचे प्रशिक्षणाचे पुरावे असतील, प्रशस्तीपत्र असतील तर त्या ठिकाणी त्याचं आपल्याकडं नोंदी आहेतच, त्या नोंदीचा आपण या ठिकाणी पुरावा जोडू शकतो. त्यामध्ये पुढचा जर स्तर निवडला तर त्या ठिकाणी
विद्याप्रवेश अंमलबजावणी जी आहे ते निपुण भारतमध्ये निपुण नमूद केलेल्या लक्ष्याप्रमाणे कामगिरी केलेल्या शाळांतर्गत नोंदी. आता या ठिकाणी आपण जर विशेष असे काही कार्यक्रम घेतलेले असतील त्यानंतर वरचे जे शाळा असतात वरिष्ठ असतात त्यामध्ये विद्याप्रवेश कार्यक्रम. आता विद्याप्रवेश कार्यक्रम हा आपण प्रवेशोत्सवच्या पासून तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन त्यानंतर अध्यापनाला सुरुवात होईपर्यंत सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या असतो. याच्या संदर्भातले जर काही पुरावे असतील आपल्याकडं तर या ठिकाणी आपण त्यामध्ये त्याचे जे काही माहिती आहे त्याचे जे काही पुरावे आहेत विद्यार्थ्यांचे आपण सुरुवातीला त्यांची पूर्वतयारी करून घेतलेल्या आहे त्या संदर्भामधल्या जे काही नोंदी असतील तर त्या ठिकाणी त्या टाकू शकतात आणि त्याचे पुरावे जोडू शकतात. त्यानंतर आहे मानक क्रमांक 30 हे सुद्धा प्राथमिक स्तरासाठी आहे. वैविध्यपूर्ण अध्ययन अध्यापन साहित्य स्थानिक भाषेत उपलब्ध करून दिले आले आहे. आता यामध्ये हे जे मानक आहे तर हे 1 ते 5 साठीच लागू होतं. त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी स्थानिक भाषेमध्ये उपलब्ध करून दिलेले साहित्य. आता आपल्याला या ठिकाणी अनेक साहित्य आपल्याला शासनाकडून डाएटकडून किंवा गणिताची पेटी, विज्ञान पेटी, भाषा पेटी, त्याच्यानंतर इंग्रजी पेटी ह्या संदर्भामध्ये दिलेलेच आहे. पण त्यासोबत आपल्याला काही पुस्तिका पण दिलेल्या आहेत. बोली भाषेतील पद्धतीनं ज्या लिखाण केलेल्या विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या गोष्टीच्या स्वरूपात पुस्तकं मिळालेले आहेत. त्यानंतर आपल्याकडे जर काही आता या स्तरमध्ये 1 मध्ये या ठिकाणी अध्ययन अध्यापन प्रक्रिया जी आहे तर या ठिकाणी पूर्ण करत असताना आपण जे काही कथा पुस्तक, व्हिडिओ, फ्लॅश कार्ड, चित्र पुस्तके, ॲप, बोली भाषेतील अध्ययन अध्यापन साहित्याचं जे शिक्षक जे निर्मितीसाठी शिक्षकाची क्षमता विकसन कार्यशाळा ज्या आहेत त्या जर आपण पूर्ण केलेल्या असेल त्या संदर्भातला पुरावा आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीची यादी तर त्या यादीच्या स्वरूपाचं जे PDF बनवून त्या ठिकाणी तुमच्याकडे हे साहित्य उपलब्ध आहे त्याचं ते 1 स्तरमध्ये निवडू शकता, ते टाकू शकता. त्यानंतर दुसरा स्तर निवडला तर 1 ते 5 त्यांना विद्यार्थ्याच्या प्रमाणात पाठ्यपुस्तके आपण पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर करतो. त्यानंतर SCRT डाएटने पुरवलेले अध्यापन साहित्य टीचिंग लर्निंग मटेरियलची यादी जी आहे तर ती यादी पण आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ती आपण सांगू शकतो की आपण या ज्या पेट्याचा वापर आहेत आम्ही या पद्धतीनं करू शकतो. त्यानंतर आहे तिसरा स्तर जर निवडला तर विविध भाषेमध्ये डिजिटल कंटेंटचे साहित्य जे आहे ते स्थानिक ग्रंथालय यामध्ये स्थानिक भाषेतील पुस्तकं, गोष्टीचे पुस्तकं आहेत या संदर्भाची यादीसुद्धा ग्रंथालयाचं पुस्तकाचे जे आपल्याला रजिस्टर आहे मेंटेन केलेलं किंवा कंटेंट आहे त्या संदर्भाची जी व्हिडिओ स्वरूपात किंवा त्या संदर्भातलं जे काही फोटो आहे त्याची PDF बनवून त्याचं कंटेंटच्या स्वरूपामध्ये त्याची लिंक त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आहे बोली भाषा आणि बोलीमध्ये श्रेणीमध्ये वाचन साहित्याच्या उपलब्धतेच्या नोंदी, निपुण लक्ष प्राप्त केल्याचा पुरावा. यानंतर तुम्ही जर काही असे उपक्रम आयोजित केलेले असतील त्या संदर्भामध्ये बोली भाषेमधून प्रमाण भाषेकडे जाण्यासाठी काही उपक्रम असतील तर त्या ठिकाणचे अधिकचे पुरावे या ठिकाणी याच्यासोबत हे पहिले जे पुरावे सांगितले त्याच्यासोबत हा अधिकचा पुरावा तुम्ही त्या ठिकाणी नोंदवू शकता. त्यानंतर पुढचं आहे 31 क्रमांकाचं मानक. हे सुद्धा मानक जे आहे ते प्रायमरी 1 ते 5 साठी लागू होतं. शाळा मातृभाषा प्रादेशिक भाषा जोपासते आणि शिक्षक भाषेच्या विविधतेद्वारे समवयस्क संबंध बळकट करून त्याची जोपासना करतात. आता यामध्ये काय आहे की याचा एक शब्द आहे समवयस्क संबंध. आता या ठिकाणी मुलांच्या म्हणजे वयानुरूप होऊन विद्यार्थ्यांच्या पद्धतीनं आपण शिकवणं त्यालाच आपण या ठिकाणी हे जी काही शिक्षक भाषेची विविधता आहे ती कशा पद्धतीनं आपण पूर्ण करतो त्या संदर्भामधले याच्यामध्ये पुरावे आहेत. तर या कुठले पुरावे टाकणार आपण की या ठिकाणी भाषेमधून वाचन साक्षरता, गणित साक्षरता आपण वाचन लेखन प्रकल्प किंवा उपक्रम घेतलेलेच आहेत. त्यानंतर पंधरवाडी, आठवडे या ठिकाणी आपण त्याचा उपक्रमसुद्धा घेतलेला आहे, वाचन दिन साजरा केलेला आहे. या संदर्भातले काही पुरावे असतील तर या ठिकाणी तुम्ही ते त्याचे फोटो आणि त्याचं काही जर लिखाण केलेलं जर काही दस्तावेज असेल त्याचा PDFच्या स्वरूपाची जी लिंक आहे ती या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर स्तर जर 2 निवडला तर NCERT SCRTनं जे स्थानिक भाषेमधून वाचन साक्षरता, गणित साक्षरता विकसित केलेली पाठ्यपुस्तके अध्ययन अध्यापन शिक्षकाकडे तसेच विद्यार्थ्याकडे उपलब्ध असल्याचा पुरावा. आता जे काही साहित्य उपलब्ध असताना आपल्याकडे त्याचा पुरावा जर असेल, याद्या असेल, बरोबर रजिस्टरमध्ये नोंद असेल त्या संबंधितचा पुरावा आपण या ठिकाणी जोडू शकतो. त्यानंतर आहे स्थानिक शिक्षक आणि स्थानिक तिसरा स्तर आहे. त्यामध्ये त्या स्वतःच्या स्थानिक भाषेमधून शिक्षकांनी तयार केलेल्या साहित्याची यादी. आता वर्गानुसार जर साहित्य बनवले असेल त्याची यादी तुम्ही त्या ठिकाणी तर असं तुमच्याकडे यादी तर त्या यादीचं फोटो काढून त्याची किंवा PDF बनवून त्याचं तुम्ही लिंक क्रिएट करून त्या ठिकाणी अपलोड करू शकता. त्यासोबत पुढचं दिलेलं आहे की आजी आजोबाच्या मदतीने जर काही कथा सांगितलेल्या ज्या नोंदी असेल तुमच्याकडं तर त्या ठिकाणी ते आपण त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. पण आता ह्या नोंदी आता म्हणजे बऱ्याच ठिकाणी तर म्हणजे अशक्य असल्यासारखे आहे, कारण आपण त्या शाळेमध्ये येऊन आजी आजोबाच्या मदतीनं कथा सांगितल्या बाबाच्या नोंदी आपण ठेवतच नाहीत. जर असतील ठेवलेल्या तर ते तुम्ही तुमच्याकडे असतील तर ते ठेवू शकता. त्यानंतर अद्ययावत डेटा. आता अद्ययावत डेटा म्हणजे कोणता तर या ठिकाणी आपल्याला जे काही पायाभूत वर्षातील 100% विद्यार्थ्यांनी इयत्तेनुसार त्यांच्या प्रादेशिक भाषेमधील अध्ययनपूर्वक साहित्य उपलब्ध करून दिलेले आणि पायाभूत सरावले विद्यार्थ्यांचे जे काही भाषेत मातृभाषेत उल्लेखनीय यश संपादन केलेलं असेल तर त्या पद्धतीनं या पहिल्या साहित्यासोबत पुराव्यासोबत हा अद्ययावत डेटा सगळा सविस्तर 4थ्या स्तरामध्ये तुम्ही तो टाकू शकता. 32 क्रमांकाचं जे
मानक आहे ते पुढील मानक बघत आहोत आपण आता. शाळांना पायाभूत स्तरावरील 5 वर्षासाठी नवोपक्रमशील खेळ आणि खेळणी आधारित कृतीयुक्त अध्यापन स्वीकार केलेला आहे. आता आपण खेळाच्या अनुषंगानं या ठिकाणी कृतीयुक्त अध्यापन केलेलंच आहे आणि खेळाच्या आनंदही शिक्षण आपण विद्यार्थ्यांना देतच असतो. त्या संदर्भामध्ये आपण या अध्यापनाचा स्वीकार केला तर याच्यामध्ये आपण आता याचे पुरावे कुठले जोडणार. यामध्ये स्तर 1 जर निवडलं तर नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीबाबत शिक्षकाची क्षमता विकसन कार्यशाळेच्या नोंदी. आता या ठिकाणी आपण शिक्षकांनी प्रशिक्षण घेतलेले असेल कृतीयुक्त अध्यापनासाठी किंवा खेळणीयुक्त अध्यापनासाठी या ठिकाणी हसत खेळ शिक्षणाच्या संदर्भामध्ये, तर या ठिकाणी त्याचं तुम्ही त्या नोंदी या ठिकाणी अपलोड करू शकता किंवा त्या व्हिडिओ जर असेल स्वरूपामध्ये त्याची लिंक या ठिकाणी पेस्ट करू शकता. त्यानंतर आहे पुढचा स्तर निवडला तर नमुना पाठ नियोजन किंवा वर्गातील कृतीयुक्त नाविन्यपूर्ण जे अध्यापन पद्धती वापरल्याचा पुरावा, खेळणी आधारित अध्यापन आधारित खेळाच्या आधारित शिक्षकाच्या नियोजनाचा कोणता पुरावा. जर त्या ठिकाणी पाठ तासनामध्ये नियोजन असेल या पद्धतीने आम्ही हा टॉपिक शिकवला किंवा हे खेळ घेतला, ह्या खेळाद्वारे ही कृती शिकवली किंवा हे घटक शिकवला त्या संदर्भात, किंवा व्हिडिओ जर असतील तर त्या स्वरूपाचं 1-2 जर व्हिडिओ असतील तर त्या संदर्भामध्ये आम्ही या पद्धतीचे उपक्रम घेतो किंवा या ठिकाणी हा पुरावा आम्ही या ठिकाणी अपलोड करत आहोत. म्हणून त्या व्हिडिओची गुगल ड्राईव्हला व्हिडिओ अपलोड करून त्याची लिंक या ठिकाणी तुम्ही पेस्ट करू शकता. त्यानंतर आहे शिक्षकांनी नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्राचा उदाहरणार्थ खेळण्यावर आधारित अध्यापनशास्त्र, क्रियाकलापावर आधारित खेळावर अध्यापनशास्त्र वर्गातील कृती कार्यक्रमामध्ये केलेला वापराचा बरोबर. आता कृती कार्यक्रमामध्ये जर नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्रामध्ये जर तुम्ही वापर करत असाल या नवीन पद्धतीची जी अध्यापन पद्धती आलेली आहे, आपण आता नेमकंच जे प्रशिक्षण झालेलं आहे याच्यामध्ये आपण त्याची अधिकची माहिती घेतलेलीच आहे की क्षमतावृद्धी प्रशिक्षणामध्ये, तर त्या संदर्भामध्ये खेळावर आधारित अध्यापनशास्त्रातील वर्गातील कृती कार्यक्रम जर वापराचा पुरावा असेल तर त्या ठिकाणी तो दस्तावेजाच्या स्वरूपात तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता किंवा व्हिडिओच्या लिंक या ठिकाणी तुम्ही तो टाकू शकता. त्यानंतर पुढचं आहे की 4था स्तर जर निवडला तर 100% शिक्षक नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचा वापर करण्याचा पुरावा. आता हा पुरावा कुठून जोडायचा. हा पुरावा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मुख्याध्यापकाने जर पाठ निरीक्षणाच्या नोंदी केलेल्या असतील तर त्या निरीक्षणाच्या नोंदीचा तुम्ही PDF या ठिकाणी PDFची लिंक गुगल ड्राईव्हला PDF अपलोड करून त्याची लिंक त्या ठिकाणी तुम्ही त्या 4थ्या स्तरामध्ये टाकू शकता. त्यानंतर आहे मानक क्रमांक 33. मानक क्रमांक 33 मध्ये आपण बघत आहोत की प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती जी आहे तर ती सुनिश्चित करण्यासाठी इयत्ता 1ली व 2रीमध्ये शाळा निरीक्षण आधारित मूल्यमापन करते. आता ते त्याच्यामध्ये पुरावे कुठले जोडणार आपण आता हे इयत्ता 1ली आणि 2रीमध्ये शाळा निरीक्षण आधारित मूल्यमापन करते वेळेस, तर यामध्ये पुरावे टाकणार आहेत मूल्यमापन पद्धतीचे नमुना दस्तऐवज. तुमच्याकडे मूल्यांकन करत असेल तर त्या CCAचे रेकॉर्डचे तुम्ही त्या ठिकाणी दस्तऐवज टाकू शकता. पाठ नमुना नियोजनाचे पाठ नियोजन जर असं त्या ठिकाणी जर तुम्ही त्या ठिकाणी जर या ठिकाणी दररोज जर टाचण काढत असाल तर त्या संदर्भामधलं दस्तऐवज त्या ठिकाणी जोडू शकता. त्यानंतर दुसरा स्तर आहे तर ते शिक्षकांनी प्रशिक्षण अभिप्राय दिल्याच्या नोंदी. आता या ठिकाणी याचं मूल्यांकन करण्यासाठी शिक्षकांनी प्रशिक्षण आणि अभिप्राय दिल्याच्या नोंदी. आता या कुठं तर प्रशिक्षणाचे अभिप्राय जर दिलेले असतील या संदर्भामधील शिक्षकांनी पाठ निरीक्षणाच्या संदर्भामध्ये तर या ठिकाणी मुख्याध्यापकाच्या त्या ठिकाणी पाठ नोंदीच्या त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा पुरावा सापडू शकतो जर असेल तर. त्यानंतर तिसरा आहे इयत्ता 1ली व 2रीच्या वापरामध्ये गेलेल्या निरीक्षण आधारित मूल्यांकनाचे अंमलबजावणी मुख्याध्यापक आणि समवयस्काच्या निरीक्षकाच्या नोंदी. आता या ठिकाणी समवयस्क म्हणजे या ठिकाणी जर त्या ठिकाणी जर बाहेरून जर पालक वर्ग जे त्यांनी काही निरीक्षण केलेलं असेल, आजी आजोबा असतील, आई वडील असतील, त्या संदर्भाचं त्यांनी नोंदी या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे मुख्याध्यापकांनी केलेलं निरीक्षण आहे त्या संदर्भाच्या नोंदी यामध्ये अपलोड करू शकता. त्यानंतर मूल्यांकनाचे दस्तावेज. आता मूल्यांकनाचे दस्तावेज म्हणजे तेच मुख्याध्यापकाने ज्या काही निरीक्षण केलेले असतील, विद्यार्थी शिक्षकांनी काही अभिप्राय नोंदवले असतील तेच मूल्यांकनाचे दस्तावेज आहे. विद्यार्थ्याचं मूल्यांकन केल्या संदर्भात असतील तर एकत्रित मिळून त्याचं या ठिकाणी लिंक क्रिएट करू शकता. त्यानंतर मानक आहे 34 क्रमांकाचं. 34 क्रमांकाच्या मानकामध्ये इयत्ता 3रीपर्यंत पोहोचलेल्या सर्व मुलांनी साक्षरता संख्यादानाची मूलभूत कौशल्ये आत्मसात केले हे सुनिश्चित करण्यासाठी शाळा कृतीचे बारकाईने करते. आता FLNचा जो उपक्रम आहे निष्ठा प्रशिक्षण, आता सर्व शिक्षकांचं या ठिकाणी निपुण भारत आराखडा सगळ्यांनी स्वीकारलेला आहे. यामध्ये FLNचं आपल्याला माहितीच आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांचा आपण प्रगत करण्यासाठी FLNचा वापर करतो. त्यानंतर दुसरं आहे निष्ठा प्रशिक्षण सर्व शिक्षकांनी हे पूर्णच केलेले आहे. त्यामध्ये त्याच्या प्रत्येकाचे प्रमाणपत्र सुद्धा मिळालेले आहेत. त्या संदर्भामधलं जे काही रेकॉर्ड असेल तुमच्याकडं तर त्याचा पुरावा म्हणून या ठिकाणी स्तर 1 मध्ये तुम्हाला या ठिकाणी टाकू शकता की शाळेत विद्यार्थी व शिक्षक राबवत असलेल्या FLN उपक्रमाची यादी, जसे की निपुण भारतच्या ज्या काही ध्येयाबाबत जागृती, पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञानावर आधारित विकसन कार्यक्रम आहे तर या संबंधित आपण घेतलेले जे पुरावे आहे तर या परीक्षा घेतलेल्या याचे पुरावे आपल्याकडे आहेत. या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे गोषवारे आहेत. या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांची यादी आणि त्या गोषवारा त्या ठिकाणी तुम्ही त्या पुराव्याच्या संदर्भामध्ये जोडू शकता आणि हे उपक्रम घेत असल्याबाबत तुमच्याजवळ नोंदी
असतील त्या ठिकाणी टाकू शकता. FLN क्षमता प्राप्त करण्यात पालकांच्या सहभागाचा पुरावा, या ठिकाणी पालकांचा जर सहभाग असेल, पालकांची काही तुम्ही प्रतिक्रिया घेतलेल्या असतील तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचा दुसऱ्या स्तरामध्ये त्याला टाकू शकता. त्यानंतर तिसरा स्तर निवडला तर विद्यार्थ्याच्या FLN क्षमता सुधारण्यासाठी निपुण उपक्रमाच्या अंमलाची शाळा स्तर आणि इयत्ता योजना विकसित केल्याबाबत निपुण कृतीची दिनदर्शक तयार करून जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत याचा पुरावा. नियोजन तर तसं केलेलं असेल शाळाचं, शिक्षकाचं आणि मुख्याध्यापकांच्या अध्यापनाच्या संदर्भामध्ये, तर याचा पुरावा आपण या ठिकाणी जोडू शकता. त्यानंतर आहे पुढचा चौथा स्तर जर निवडला तर निपुण लक्ष्याच्या प्राप्तीचा पुरावा, लक्ष्य गाठू न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या कारणाचा विश्लेषणाच्या नोंदी. जर त्या ठिकाणी ते जर विद्यार्थी जर निपुणच्या मदतीनं जर ते क्षमता जर प्राप्त झाल्या नसतील किंवा तिथपर्यंत ते पोहोचले नसतील तर त्याचे कारण काय आहे, त्यासाठी उपाय काय करत आहात यामध्ये तुम्ही टाकू शकता. उपाय करते वेळेस की उपचारात्मक अध्यापन घेतलेलं आहे किंवा तुम्ही इतर काही गोष्टीचं जर काही अधिक पाठपुरावा जर केलेला असेल त्या गोष्टीचा विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी त्याचा पुरावा तुम्ही त्या ठिकाणी रजिस्टर मेंटेन असेल तर किंवा कुठल्या गोष्टी जर लेखी स्वरूपात असेल त्याचा पुरावा तुम्ही जोडू शकता. 35व्या क्रमांकाचं मानक जे आहे तर ते सुद्धा 1 ते 5 साठी आहे, पुढील वर्गासाठी हे लागू नाही. यामध्ये आहे समृद्ध अध्ययन आधुनिक शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आपसातील भेटीचे आयोजन केले जाते. आता या शाळेतील विद्यार्थी त्या शाळेत पाठवणे, त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यांना नवीन काही ज्ञान मिळवणे किंवा देवाणघेवाण होणे विचारांची किंवा नवीन उपक्रमाची, त्या संदर्भामध्ये आपण इतर शाळांना ज्या काही भेटी देतो त्यामध्ये ज्या एक भारत श्रेष्ठ भारत जे आहे तर त्या माहिती पत्रकाप्रमाणे किंवा इतर गोष्टी आपण माहिती करून घेतो. त्या संदर्भामध्ये स्तर 1 निवडला, जवळपासच्या शाळा संस्थांचा नियोजित आपसातील भेट कार्यक्रमाची नोंदी असतील त्याचा या ठिकाणी पुरावा जोडायचा आहे. दुसरा स्तर जर निवडला तर भेटी दरम्यान केलेल्या कृती कार्यक्रम जे आहे त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही कुठली कृती अवलंबली, त्याचा कुठला कृती कार्यक्रम केला आणि त्याची अंमलबजावणी केली याची यादी त्या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. तिसरा स्तर जर निवडला तर विद्यार्थ्याचे अभिप्राय जर कृती कार्यक्रमाच्या अंतर्गत घेतलेले असतील, विद्यार्थ्यांना कुठली गोष्ट आवडली, कुठली गोष्ट शिकायला मिळाली, त्याच्यातून त्यांना काय शिकायला मिळालं याचे काही गोष्टीचा अभिप्राय असतील तर त्या पद्धतीने तुम्ही ते अपलोड करू शकता. त्यानंतर आजूबाजूच्या शाळा, शैक्षणिक संस्था आणि अंगणवाडी यांच्या सहकार्याने केलेलं संयुक्त उपक्रम काही ठिकाणी राबवत असतात बघा, तर त्या ठिकाणी तसे जर उपक्रम राबवलेले असतील संयुक्त पद्धतीने तर त्याच्यात तुम्हाला त्या कार्यक्रमाचं नियोजन केलेल्याचा पुरावा आणि काय टॉपिक शिकवलेला आहे किंवा कुठल्या गोष्टी झाल्या ते बघू शकता. त्यामध्ये जसे की आता यामध्ये जे संयुक्त क्रीडा दिन आहे, आपल्या केंद्र स्तरावर आपल्या क्रीडा स्पर्धा होतात, तालुका स्तरावर होतात, त्या संदर्भामध्ये त्याचा पुरावा या ठिकाणी जोडू शकता. कला प्रदर्शन आहे, इको क्लब आहे, विद्यार्थ्यासाठी इतर मंडळ आहे, हॅकॅथॉनमध्ये संघ आहे, विद्यार्थ्यांनी भाग घेतलेल्या बऱ्याच ठिकाणी, विज्ञान प्रदर्शनाला भेट दिलेली आहे, मार्गदर्शन समुपदेशन करताना विद्यार्थ्यांचे काही व्हिडिओ असतील तर त्या संदर्भातला पुरावा या ठिकाणी तुम्हाला जोडता येईल. त्यानंतर पुढचं आहे 36 क्रमांकाचं मानक आहे. आता हे मानक सर्वांसाठीच लागू आहे, प्राथमिकपासून ते सर्वांनाच. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर मार्गदर्शन आणि आरोग्य, भावनिक संबंधित आरोग्य समस्या निराकरणासाठी समुपदेशक उपलब्ध करून दिले जातात. आता हे विद्यार्थ्यांचं मानसिक आणि भावनिक आरोग्य जे आहे तर त्या संदर्भामध्ये समुपदेशन केलं जातं की नाही. आता खरं पाहिलं तर शिक्षक हा प्रायमरी शिक्षक हा समुपदेशकाचंच काम करत असतो, प्रत्येक गोष्टीचं समुपदेशन करत असतो विद्यार्थ्यांना की त्याला घडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतो. तसं आहे की सर्वच घडत असतं, करत असतं अध्यापनाचं काम. यामध्ये वरील जे वर्ग आहे तर त्याच्यामध्ये काय आहे की समुपदेशकाचे काउन्सिलिंगच्या पद्धतीचे चर्चासत्र आयोजन केलं जातं, चर्चासत्र घेतलं जातं. जसं की परीक्षेला जाताना किंवा परीक्षा पे चर्चा जे सारखे जे कार्यक्रम आहेत किंवा याच्यामध्ये तुम्ही परीक्षेला जाताना तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, या स्वरूपाचे जे काही कार्यक्रम आहेत विद्यार्थ्यांचे किंवा अध्यापनात जर लर्निंग जे डिसेबिलिटीज आहेत त्या जर आउटकम त्यांना व्यवस्थित येत नसेल, पाठीमागं पडत असतील मुलं, अक्षम असतील, अध्ययनक्षम, तर त्या संदर्भामध्ये जे काही पाठपुरावा केलेला आहे त्या संदर्भामध्ये. तर याच्यामध्ये स्तर जर 1 निवडला तर मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी मनोदर्पण पोर्टलवर पालक आणि समाजात आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमाची यादी. आता मनोदर्पण जे पोर्टल आहे या ठिकाणी तुम्हाला या कार्यक्रमाची यादी जी आहे तर तुम्हाला त्या फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला साठवून ठेवता येईल. या ठिकाणी कुठले कार्यक्रम याच्यामध्ये घेतले जातात. त्यानंतर आहे ते मनोदर्पण पोर्टल, एक लक्षात घ्या, त्याच्यामधून तुम्हाला ही साहित्याची यादी, त्या कार्यक्रमाची यादी मिळून जाईल, अवेअरनेस प्रोग्रामची. त्यानंतर आहे दुसरा स्तर निवडला तर गट समुपदेशनाच्या सत्राची संख्या आणि सहभागी झालेली मुलाची. आज समुपदेशनाचे जर तुम्ही या ठिकाणी गट समुपदेशन जर केलं असेल गटागटाने विद्यार्थ्यांचं, त्या संदर्भात सहभागी झालेल्या मुलांची माहिती आणि त्या ठिकाणी त्याचा काही पुरावा असेल तर त्या ठिकाणी जोडू शकता. त्यानंतर तिसरा आहे करिअर मार्गदर्शनच्या संदर्भामध्ये मानसिक आरोग्य आणि भावनिक आरोग्य यामध्ये पालक आणि समुदायाचा सहभागाचा पुरावा जर असेल तर या ठिकाणी निश्चित केलेले दिवस, आठवडे याची माहिती. आता तुम्ही वैयक्तिक समुपदेशन जर उपलब्ध करून दिलेला असेल तर या ठिकाणी त्याचं नियोजनाचा जर काही पुरावा असेल त्या ठिकाणी तुम्ही तो जोडू शकता. त्यानंतर आहे पुढचं चौथा स्तर करिअर मार्गदर्शन या संदर्भामध्ये जर आरोग्य या आयोजित समुपदेशन सत्र जर घेतलेले असतील तर या ठिकाणी समुपदेशन करत असतानाचे फोटो, त्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा जर त्या कार्यक्रमाचे फोटो असतील किंवा कुठला कृती कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला असेल त्याचा पुरावा या ठिकाणी जोडू शकता आणि हे मानक तुम्ही त्याच्यामध्ये पूर्तता करू शकता त्याची. आता आपण पुढील मानक आता बघणार आहोत. ते पुढील मानक म्हणजे
37 क्रमांकाचं. आता हे 37 क्रमांकाचं मानकसुद्धा हे सगळ्यांना कंपल्सरी आहे, पहिलीपासून ते सर्वांपर्यंतच. यामध्ये आहे शिक्षक शालेय शिक्षणात गुणवत्ता सुधारणा घडवून आणण्यासाठी अध्ययन आणि अध्यापन साधनाचा विकास, TLM टीचर लर्निंग मटेरियल आणि शिक्षक क्षमता विकसन उपक्रम या क्षेत्राशी संबंधित नवीन विषय घटक इत्यादीमध्ये नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेतात. आता यामध्ये आहे की नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी तुम्ही आता आपण तर नेहमीच प्रकल्प घेत आलेलो आहोत. या प्रकल्पाच्या संदर्भामधला हा मानक असून आपण त्या ठिकाणी पुरावे कुठले की नाविन्यपूर्ण प्रकल्पासंबंधी नोंदी असतील तर कुठल्या नोंदी ते घेतलेले, कुठले प्रकल्प घेतलेले, कुठला त्याला त्याचा अंगीकार केला, कुठल्या नोंदी पद्धतीनं आपण तुम्ही तो प्रकल्प पूर्ण केला, स्तर 1 मध्ये तुम्ही टाकू शकता. दुसरा आहे की नाविन्यपूर्ण जे उपक्रम आहे त्याची यादी तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर तिसरा स्तर निवडला नाविन्यपूर्ण कक्षेच्या स्थापनेच्या व त्याच्या कार्याच्या नोंदी. आता त्या प्रकल्पाचं जे काही तुम्ही निर्माण केला असेल प्रकल्प त्या ठिकाणी त्याचं तुम्ही नोंदी त्या ठिकाणी जर असतील दस्तावेजा स्वरूपात त्या अपलोड करू शकता. विद्या अमृत पोर्टलवर नाविन्यपूर्ण प्रकल्पाची नोंद लिंक. आता विद्या अमृत पोर्टलवर जर ज्यांनी नोंदी केलेल्या असेल तर त्या ठिकाणी त्याचे तुम्हाला म्हणजे त्या ठिकाणी नोंद तुम्हाला दाखवता येईल की आम्ही या ठिकाणी या अशा पद्धतीची नोंदी आम्ही याला त्या ठिकाणी अपडेट केलेल्या आहेत म्हणून. तर मग आता या ठिकाणी आपण ते पाहत असताना याला पुरावे काय जोडायचे तर ते पाहिलेलं आहे की आपण आता याला कोणते पुरावे जोडायचे. त्यानंतर आहे 38 क्रमांकाचं पोर्टल आहे की चिकित्सक विचार, सर्जनशीलता, समस्या निराकरण कौशल्य, डिझायनिंग थिंकिंग स्किल आत्मसात करण्यासाठी मार्गदर्शन करतात. सामाजिक आर्थिक आव्हानांना सामोरे जाऊन त्यावर उपाय शोधता येतात. या संदर्भाचं हे मानक असून हे सर्वांसाठीच लागू आहे. यामध्ये पुरावे शालेय नियोजनाचे तुम्ही दस्तऐवज जे आहेत शालेय नियोजनामध्ये तर या संदर्भामध्ये काही पाठपुरावा करत असाल तर त्याचं नियोजनाचे दस्तऐवजाचे पुरावे तुम्हाला तुमच्याकडे पाहिजे. आता यामध्ये मार्गदर्शन तत्व कुठले आहेत किंवा तुम्ही नॅशनल एज्युकेशन प्रोग्राम, NCF, SCF, NCERT, SCERTने प्रकाशित केलेली परिपत्रके, मार्गदर्शक तत्वे आणि शासन निर्णय जे असतील या संदर्भामध्ये ते दस्तऐवज तुमच्याकडे पाहिजे की या संदर्भामध्ये आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे म्हणून. दुसरा स्तर आहे विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या कौशल्याधिष्ठित विषय मंडळाचे पुरावे, विद्यार्थ्याची नोंदवही. यामध्ये जर काही यामध्ये जर कौशल्याधिष्ठित जर विषय असतील तर त्या ठिकाणी तुम्ही जर त्याच्या उपक्रम काही घेतलेले असतील त्याचे काही विद्यार्थ्याच्या नोंदी असतील त्याचे नोंदवहीचे पुरावे. विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रकल्पाचे नमुने. आता विद्यार्थ्यांनी जर या संदर्भामध्ये प्रकल्प जर तयार केलेला असेल तर त्या ठिकाणी त्या प्रकल्पाचा नमुना तुम्हाला त्या ठिकाणी टाकता येईल. त्यानंतर 4था स्तर निवडला शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रकल्पाच्या नोंदी. आता हे प्रकल्प कोणते की या ठिकाणी शाळा विविध सामाजिक आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी लागणाऱ्या क्षमता विकासासाठी विद्यार्थ्यांना संधी देते व विद्यार्थ्यांना अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यावर उपाय शोधतात. त्या संदर्भाचा प्रकल्प जर असेल तर त्या ठिकाणी याच्या ठिकाणी नोंदी टाकू शकता. त्यानंतर आहे 39 नंबरचं जे मानक आहे हे सर्वांसाठी लागू आहे. यामध्ये माहिती साक्षरता, माध्यम साक्षरता आणि तंत्रज्ञान साक्षरता यामध्ये सक्षम होण्यासाठी 21व्या शतकातील कौशल्यामध्ये विद्यार्थी निष्णात आहेत की नाहीत या संदर्भाचं हे मानक आहे. किंवा हे म्हणजे माहिती संप्रेषण जे आहे त्या ठिकाणी साक्षरता आहे की नाही, त्याच्यामध्ये माध्यम साक्षरता आहे की नाही, तंत्रज्ञानामध्ये साक्षर आहेत की नाही यामध्ये आपण बघू शकतो की याच्यामध्ये पुरावे कुठले. वार्षिक अभ्यासक्रम नियोजनामध्ये आपण या ठिकाणी 21व्या शतकातील कौशल्य पूर्ण करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करतो. वार्षिक अभ्यासक्रम नियोजनामध्ये त्या बाबी आहेत की नाही त्याचा पुरावा तुम्ही त्या ठिकाणी जोडू शकता. त्यानंतर आहे की 21व्या शतकातील कौशल्यामध्ये निष्णात होण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी आणि संशोधने उपलब्ध करून देते, जसे की मीडिया हाऊस, यशस्वी टेक कंपनी त्याचे एक्सपोजर सहयोग. आता या ठिकाणी हे आपल्या स्थानिक पातळीवर तर ग्रामीण भागामध्ये तर शक्यता कमी आहे याची, परंतु त्यासोबत त्याला पुरावा काय जोडू शकतात ते माहिती साक्षरता, माध्यम साक्षरता, तंत्रज्ञान साक्षरता, शिक्षण कौशल्यावर शिक्षकाच्या प्रशिक्षणाचे पुरावे. आता या ठिकाणी जर ICTचा पुरावा म्हणजे कोणी म्हणजे प्रशिक्षण केलेलं असेल त्या ठिकाणी तुम्ही एखाद्याने जर शिक्षकाने जरी केलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला नोंद या ठिकाणी करू शकता. त्या संदर्भामध्ये पाठ नियोजन आपण ICTचं आपण तंत्रज्ञानाचा वापर करतो अध्यापनासाठी त्याच्या नोंदी जर असतील तुम्हाला तर त्या ठिकाणी ग्रंथालयात उपलब्ध असेल संसाधने तुम्ही डिजिटल शाळा जे स्वरूपामध्ये जे काय काम घेतात त्याचा पुरावा या ठिकाणी तुम्ही जोडू शकता. त्यानंतर आहे इयत्ता वेळापत्रक, मीडिया टेक कंपनीसोबत सहकार्याने काम केल्याचा पुरावा. आता इयत्ता वेळापत्रक जर असेल या संदर्भामध्ये तुम्ही जर काम करत असाल तर या ठिकाणी त्याचा ते पुरावा तुम्ही त्या ठिकाणी PDFच्या किंवा व्हिडिओच्या लिंकच्या स्वरूपात या ठिकाणी टाकू शकता. आणि 4था स्तर निवडला तर माहिती साक्षरता, माध्यम साक्षरता आणि तंत्रज्ञान साक्षरता कौशल्याचे उपयोजन दाखवणारे इन स्कूल मीडिया हाऊस, शालेय डिजिटल मासिकाची प्रकाशन इत्यादीच्या नोंदी जर असतील तर त्या ठिकाणी तुम्ही त्या अपलोड करू शकता. त्यामध्ये पुढचं आहे आता शेवटचं या व्हिडिओमधलं शेवटचं मानक 40व्या क्रमांकाचं ते म्हणजे शाळा नागरिकत्व कौशल्य, संविधानातील मूल्य आणि मूलभूत कर्तव्याबद्दलच्या जबाबदारीचे ज्ञान आणि समज वाढविते. आता या ठिकाणी नागरिकत्व कौशल्य जे आहे विद्यार्थी सक्षम बनण्यासाठी संविधानिक मूल्य जे आहे, मूलभूत कर्तव्य आहे ते याचं ज्ञान आणि समज विद्यार्थ्यांमध्ये वाढवतो की नाही, आपण त्यासाठी कुठल्या गोष्टीचा वापर करतो त्या संदर्भामधले पुरावे कुठले. तर ग्रंथालयामध्ये विविध मूल्यांची पुस्तकं आहेत आपल्याकडं, त्याचं ते यादीचा तो नमुना किंवा ते ग्रंथालयामध्ये कुठले पुस्तक आहे त्या संदर्भामध्ये त्याचे तुम्ही ते फोटो
काढून PDF काढून त्याची लिंक टाकू शकता की या स्वरूपाची आमच्याकडे पुस्तके आहेत. त्यानुसार पाठ नियोजनामध्ये जर त्याचा वापर करत असतो, जयंती आल्या किंवा कुठले कार्यक्रम आले किंवा कुठले 15वाडे आठवडे आले त्या संदर्भामध्ये आपण नियोजन करतच असतो. पाठ नियोजनामध्ये तशा नोंदी असतील तर त्याचा पुरावा जोडू शकता. त्यानंतर आहे चर्चासत्रे, सेमिनार व कार्यशाळा, तर तसेच तज्ञाची व्याख्याने त्याचे तपशील फोटोसहित असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 3ऱ्या स्तरामध्ये टाकू शकता. आणि 4था स्तर आहे समुदाय आणि पालकांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे फोटो. आता यामध्ये तुम्ही जर माहिती जर पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमचे कुठल्याही पालकासोबतचे कार्यक्रम केलेले असेल तर त्याचा पुरावा म्हणून या ठिकाणी त्याची लिंक या ठिकाणी टाकू शकता. अशा प्रकारे आपण आता या स्कापच्या अंतर्गतमध्ये जे काही व्हिडिओ बनवले आतापर्यंतचे, तर भाग 1 मध्ये रजिस्ट्रेशन कसे करणे, दुसऱ्यामध्ये 1 ते 20चे मानकचे पुरावे कसे भरणे, आणि तिसरा आपला हा भागाचा तो म्हणजे मानक क्रमांक 21 ते 40ला जे मानक आहेत ते आणि त्याला लागणारे पुरावे आपण बघितले. मित्र हो, हा व्हिडिओ जरी मोठा असला तरी तुम्हाला तुमच्या पद्धतीने माहिती घेण्याकरिता तुम्ही याच्यामधून कुठले पुरावे जोडू शकता, त्या स्थानिक पातळीवर तुम्ही तुमचा निर्णय ठरवू शकता. ही माहिती फक्त शैक्षणिक स्वरूपातील असून या ठिकाणी तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय बदल करायचा तो करू शकता आणि त्या पद्धतीचे तुम्ही पुरावे जोडू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.